गोसीखुर्द प्रकल्पासाठी शेत जमिनी दिल्या खऱ्या, पण 2013च्या शासन आदेशानुसार 2,90,000 रुपये आणि शासकीय नोकरी, उच्च शिक्षणासाठी 5% आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी गोसीखुर्द प्रकल्प बाधित असल्याचं प्रमाणपत्रही देण्यात आलं। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953959370। मात्र आता 2015 मध्ये शासन आदेशानुसार हा लाभ देता येत नाही ही बाब पुढे करून गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांना शासकीय नोकरी आणि उच्च शिक्षणातील 5% आरक्षणापासून वंचित ठेवलं जात आहे। 2015च्या आदेशानंतरही 2023 पर्यंत अनेकांना शासकीय नोकरीमध्ये याच प्रकल्पग्रस्ताच्या प्रमाणपत्रावर नोकरीही मिळाली आहे। मात्र या वर्षीपासून नोकरीचं आरक्षण बंद करण्यात आल्यानं अनेक प्रकल्पग्रस्तांसमोर आता मोठा प्रश्न उभा राहिलाय। राज्य सरकारने एक नवीन अध्यादेश काढला आणि हे प्रमाणपत्र किंवा हा पॅकेज रद्द केलं आणि प्रमाणपत्र रद्द केलं। त्याच्यामुळे आता प्रकल्प बाधित आता शासकीय नोकरीपासून वंचित राहणार आहेत आणि याचा मोठा इफेक्ट आता या प्रकल्प बाधितांना पोहोचणार आहे। आपल्यासोबत एक प्रकल्प बाधित आहेत भाऊ कातोरे, यांच्याकडनं खऱ्या अर्थाने काय नेमकी परिस्थिती आहे ती जाणून घेऊया। भाऊ काय सांगाल, काय नेमकं हे प्रकरण आहे? आम्हाला 2013 मध्ये एक विशेष पॅकेज दिली होती शासनाने। आमची शेती आणि घर गेले, त्यासाठी घर आणि शेतीचा मोबदला म्हणून नाही तर एक विशेष पॅकेज म्हणून आम्हाला त्यांनी 2,90,000 रुपये दिले होते। GR निघाला होता 2015 मध्ये आणि यांनी 2022 पर्यंत 22-23 पर्यंत दाखले ट्रान्सफर केले आणि ऐन वेळेवर आता यावर्षीपासनं दाखले हे ट्रान्सफर करणं बंद केले आणि याच्यामुळे बरेच मुलांचे नुकसान होत आहेत। माझं म्हणणं हेच आहे की शासनाने हा जो जुना GR होता 2013 मधला तो लागू ठेवावा आणि 15चा GR रद्द करावा। असं केलं नाही तर येत्या 15 तारखेला 15 ऑगस्टच्या दिवशी मी आत्मदहन करणार आहे ने याला जिम्मेदार शासन आणि प्रशासन राहील। प्रशांत देसाई, ABP माझा भंडारा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।